शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दीपेशजी म्हात्रे साहेब, तुमच्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमचं जीवन वाचवण्यासाठी त्याला समजतात इथे सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे घेऊन तुमच्या भेटीला आलेले आहेत। मी तुम्हाला विनंती करतो, कोणीही घाबरायचं नाहीये, कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाहीये, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पाठीशी खंबीर आहे। आता आपल्याला सन्माननीय दीपेशजी म्हात्रे साहेब आपल्याला जे काय मार्गदर्शन करणार आहेत ते खंबीरपणे करणार आहेत, कारण तुम्हाला वाचवणं, या दिवाशराला वाचवणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। साहेब, आपण दोन शब्द बोलायचं। समस्त आनंद पार्कच्या नागरिकांना गेल्या 2 दिवसापासून आपण जे उपोषण करताय, आमचे दिवा शहराचे प्रमुख सचिन आणि रोहिदास मुंडे साहेब असतील, ताई असतील, यांनी आम्हाला कळवलं की साहेब, आमच्या दिवा शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांवर आज जी वेळ आलेली आहे, तर ह्या वाचा फोडण्यासाठी तुम्ही कृपया दिवा शहरामध्ये या आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, याला राज्य सरकारकडे पोहोचवण्यासाठी तुम्ही इथे या। त्याच्यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं इथे आलेलो आहे। आज डोंबिवलीमध्ये आपण बघत असाल तर 65 इमारतींचा विषय सुरू आहे की 65 इमारती तोडण्याचा, जी कारवाई करण्याचा विषय आज सुरू आहे। पण मला कळत नाही की तिथे डोंबिवलीमध्ये 65 इमारती, इथे 54 इमारती, या इमारती होताना हे अधिकारी झोपले होते का? या इमारती जेव्हा उभ्या राहिल्या दिव्यामध्ये, हे लोक राहायला आले सर्वसामान्य, तेव्हा पैसे घेताना या अधिकाऱ्यांचे डोळे बंद झाले होते का? मला पहिला प्रश्न हा दोन्ही महापालिकांच्या प्रशासनाला विचारायचा आहे। तुमच्या सगळ्यांच्या लहान लहान मुलांना बघून आम्हाला अतिशय दुःख वाटतं की आज आपल्या पोरांच्या परीक्षा सोडून पोरांना आज इथे रस्त्यावर उपोषणासाठी बसायला लागतंय। ही प्रशासनाची कारवाई आहे, हा प्रशासनाचा न्याय आहे। आत्ताच 2 महिन्यापूर्वी तुम्ही इलेक्शनला मतदान केलं की नाही केलं? मग आज आपल्याला सगळे लोक विसरले? 2 महिन्यामध्ये जर आपल्याला विसरत असतील तर आपण यांची जागा दाखवली पाहिजे की नाही दाखवली पाहिजे? मी तुम्हाला या ठिकाणी फक्त एकच आश्वासन देतो, या बिल्डिंगला हात लावणार नाही याची जबाबदारी आम्ही सर्व शिवसैनिक घेतो। या ठिकाणी जे कोण कारवाईला येतील त्यांच्या पुढे पहिले आमचे शिवसैनिक उभे राहतील आणि त्या प्रशासनाला इथं हद्दपार करण्याचं काम आम्ही करू। उद्या सकाळी गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार आहे ठाण्यामध्ये, मी आपल्या लोकांना सांगितलंय की उद्या त्या जनता दरबारमध्ये जाऊन पण गणेश नाईक साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की या लोकांचं घर वाचवण्याचं काम ज्यांनी मतं घेतली त्यांचं आहे, ज्यांना या भागात येऊन प्रचार केला, मतदान घेतलं आणि आज आम्हाला ते कोणीच दिसत नाही। म्हणजे जेव्हा जनतेवर वेळ येते तेव्हा हे लोक सगळे गायब होतात। म्हणून मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, ही 3 दिवसापासून तुम्ही जी एकजूट ठेवली आहे ना, ही अशी एकजूट जर राहिली तर कोणाची या बिल्डिंगला हात लावायची हिंमत होणार नाही। म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हे एकजूट तुटून देऊ नका। एकजूट तोडण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतील, परंतु आपल्याला ही एकजूट तुटून द्यायची नाही। तुम्ही सगळे आमच्यावर विश्वास ठेवून आज इथे बसलेले आहेत। आमची पक्षाची आणि आमची जबाबदारी आहे की तुमचं घर वाचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही जे लागेल ते प्रयत्न करायला तयार आहोत। उद्या बघा, हे धमक्या देतील, उद्या तुमच्यावर कारवाई करू, तुमच्यावरती नोटिसेस देऊ। तुम्हाला मी सांगतो, कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पडता अशा इमारतींवर जे कारवाई करतायत, आणि दिव्यात तर एक मोठा आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे रोहिदासजी, चालू असलेल्या बिल्डिंगवर कारवाई होत नाही आणि 20-20 वर्ष माझे लोक जिथे राहतात त्यांच्यावर कारवाई करायला येतात। तर या प्रशासनाला यांची जागा उद्या आपण टाकू। म्हणून तुम्हाला फक्त घाबरण्याची गरज नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि कुठलंही चुकीचं पाऊल कुठल्याही नागरिकांनी उचलू नका, एवढीच तुम्हाला विनंती करण्यासाठी मी ते आलो। तुम्हाला कुठलंही पाऊल उचलायची गरज नाही, शिवसेना हा पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, काय काळजी करू नका। फक्त तुम्ही कुठलं चुकीचं पाऊल उचलू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुमच्यासाठी लढायला आम्ही तयार आहोत।
तुम्हाला काय उतरायची रस्त्यावर गरज नाही, आम्ही तुमच्यासाठी लढू. म्हणून फक्त तुम्ही पण सगळे जे आज इथे या लढाईला पुढाकार घेऊन लढताय, कुठल्याही नागरिकांनी चुकीचं पाऊल उचलता कामा नये, याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. कुठलेही इथे लहान लहान मुलं आहेत सगळ्यांची, तुमच्या सगळ्यांची मुलं बाळं आहेत, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीचं पाऊल कोणी काही उचलू नका. कोणाला आत्महत्या करायची वेळ येणार नाही. आम्ही असलो इथे, आम्ही पुढे उभं राहू, तुमच्यावर कारवाई होईल तेव्हा. म्हणून फक्त एवढंच सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभा आहे आणि उद्यापासून ही लढाई आम्ही आमच्या हातात घेऊ आणि आमच्या पद्धतीने ही लढाई लढू आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्यासाठी सगळ्यात पुढे आम्ही उभं राहू. एवढंच आज या ठिकाणी सांगतो. आणि आता तुमच्या सगळ्या लोकांकडनं ही कागदपत्र आम्ही जमा करतोय. उद्या सकाळी गणेश नाईक साहेबांच्या जनता दरबारमध्ये देखील आम्ही जातोय आणि इथल्या आयुक्तांची देखील आम्ही वेळ मागितली आहे. आयुक्तांची वेळ घेऊन तुम्हाला न्याय कसा देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.